नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज घेऊन आलेलो आपण नवीन व्हिडिओ जो खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो येणाऱ्या परीक्षेसाठी. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, वीर बाल दिवस कधी साजरा करण्यात येतो? वीर बाल दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिवस दिन साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या राज्यातील सिमलीपॉल व्याघ्र प्रकल्पात काळ्या वाघाची नोंद झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी ओडिसा राज्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, जगभरातील किती टक्के वाघ भारतात आहे? जगभरातील किती टक्के वाघ भारतात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए 75%. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, यंदाचे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे कितवे वर्ष आहे? यंदाचे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे कितवे वर्ष आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी 100वे वर्ष आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहे? 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल हे आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, 85वी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? 85व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी चिराग सेन यांनी. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 85वी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा कुठे पार पडली? 85वी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा कुठे पार पडली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी गुवाहाटीमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पंचायत राजमध्ये महिलांना टिंब जागा राखीव आहे? पंचायत राजमध्ये महिलांना टिंब जागा राखीव आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी 1/2. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, ग्रामपंचायत सदस्य संख्यात कमीत कमी टिंब व जास्तीत जास्त टिंब इतके असतं? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 7 आणि 17. ग्रामपंचायत सदस्य संख्याचे कमीत कमी 7 असतात व जास्तीत जास्त 17 असतात. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीवरील भंडारदरा धरण हे टिंब म्हणून ओळखले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो विल्सन बंधारा म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीवरील भंडारदरा धरण हे विल्सन धरण म्हणून ओळखले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भूतिया या आदिवासी जमातीची वास्तव कोणत्या राज्यात आहे? भूतिया या आदिवासी जमातीचे वास्तव कोणत्या राज्यात आहे? तर अरुणाचलमध्ये आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, द ऑक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक टिंब आहे? द ऑक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक ऑप्शन आहे मित्रांनो संजय बारू हे पुस्तकाचे लेखक आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कुष्ठरोगाची लागण टिंबमुळे होते? कुष्ठरोगाची लागण टिंबमुळे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी मॅक्रोबॅक्टेरियम लेप्री या रोगामुळे कुष्ठरोगाची लागण होत असते. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पांढऱ्या रक्तपेशीची निर्मिती शरीरात कुठे होते? पांढऱ्या रक्तपेशीची निर्मिती कुठे होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो अस्थिमज्जा व प्लीहा यामध्ये शरीरातल्या पांढऱ्या पेशीची निर्मिती होत असते मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, रक्तचंदन या शब्दातील समास प्रकार ओळखा? रक्तचंदन या शब्दातील समास प्रकार ओळखा? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी करमधार्य. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, हिराकूड हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? हिराकूड धरण हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी महानदीवर हिराकूड धरण बांधलेलं आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहिलेल्या आहेत? भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहिलेल्या आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए 17 भाषा लिहिलेल्या आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार टिंबला असतो?
महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार टिंबटिंबनला असतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो राज्य शासनाला. महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार हा राज्य शासनाला असतो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, संभाजीनगर शहर टिंबटिंब दरवाजेचे म्हणून ओळखले जातात. संभाजी शहर हे 52 दरवाजेचे शहर म्हणून ओळखले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढली? मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक सुरू केलेले आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण आहे? भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, सरदार पटेल. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते? ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, SMTP या प्रोटोकॉलामुळे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, हिमालयाची सावली हे कानडकर लिखित नाटक कोणाचे जीवनावर आधारित आहे? हिमालयाची सावली हे कानडकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, महर्षी कर्वे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, तापी नदीचा उगम कुठे झाला? तापी नदीचा उगम हा मुलताई येथे झालेला आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 95वे आभा मराठी साहित्य संमेलन 2022चे ठिकाण कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, उदगीर. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कुठे भरतो? महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कुठे भरतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, नाशिक या जिल्ह्यामध्ये भरतो मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, न्यायमूर्ती रानडे यांनी. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, घरचा पुरोहित हे पुस्तक कोणाचे आहे? घरचा पुरोहित हे पुस्तक कोणाचे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, भास्करराव जाधव यांचे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, सालबर्डी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, अमरावतीमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, हिमालय हा कोणत्या प्रकाराचा पर्वत आहे? हिमालय हा कोणत्या प्रकाराचा पर्वत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, वल्ली पर्वत. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, नाच रे मोरा या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहे? नाच रे मोरा या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, ग. धी. मांडुळकर हे आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, शिकानेसेन ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, जपानची. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, IPL 2022 फायनल शेवटचा सामना कुठे झाला? IPL 2022चा फायनलचा शेवटचा सामना कुठे झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 2022मध्ये भारतात कोणते राज्य साखरेचे सर्वात मोठे उत्पादक बनलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, जलियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण? जलियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, कुसुमाग्रज. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी चुकीची पर्याय निवडा. खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, गोपाळकृष्ण गोखले चतुर्सूत्री कार्यक्रम ही चुकीची जोडी आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे? पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, नर्मदा नदी. प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय सभेतील मवाळ व जहाळ गटाची समेट कोणत्या अधिवेशनात झाली? राष्ट्रीय सभेतील मवाळ व जहाळ गटाची समेट
कोणत्या अधिवेशनात झाली? प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 1 1916 मध्ये लखनौची. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली? आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी सिकंदर लोधी यांनी. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले? पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए इसवी सन 1914 मध्ये पहिले महायुद्ध झालेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, नुकतीच डॉक्टर व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी संजित नार्वेकर. संजित नार्वेकर यांना डॉक्टर व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, मुंबई नाशिक हा रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो? मुंबई नाशिक हा रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए थळघाट. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भीमा नदीच्या खोऱ्यात दक्षिणेकडे कोणती पर्वतरांगा आहे? भीमा नदीच्या खोऱ्यात दक्षिणेकडे कोणती पर्वतरांगा आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी शंभू महादेव. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पश्चिम घाटात कोणती महत्त्वाची खिंड आहे जी कोकण व देशात जोडले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए आबोली घाट. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभाग आहे? नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो नाशिक. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पूर्वीचा कुलोबा जिल्ह्याचे नामकरण काय करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी रायगड. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके कोणत्या विभागात आहे? महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके कोणत्या विभागात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी कोकणमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे? मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी वसई. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कृष्णा नदीच्या डाव्या किनाऱ्याला टिंबटिंब नदी म्हणतात. कृष्णा नदीच्या डाव्या किनाऱ्यांना टिंबटिंब नदी मिळते, तर ती कुठली मिळते मित्रांनो? तो एराळा नदी मिळते मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापना प्रशिक्षण संस्था कुठे आहे? वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापना प्रशिक्षण संस्था कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी नागपूरमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे? खालीलपैकी कोणती भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी संताल. संताल ही सर्वात मोठी आदिवासी जमात आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, जागतिक जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी तपकिरी रंग दर्शवतात. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा एक मार्ग आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी ॲप्लिकेशन वापरतात मित्रांनो.